आज आलेले आहे पनवेल उरण नाका फिश मार्केटला. खूप मोठा फिश मार्केट आहे आणि एकदम फ्रेश फ्रेश मच्छी मिळते. 200 रुपयाचे 5-6 जिवंत जिवंत माझ्या एवढ्या हाईटला दोन्ही टोल ना. आपण उभी राहा सुरमई घेऊन. बघ किती किलोची? ही 10 किलोची. 10 किलोची. अरे किलो 1200 रुपये किलो. हे बाय कसे ग? भरलेले आहेत भरलेले आहेत. तू युट्यूबला दिसशील. माझं युट्यूब चॅनल आहे. कसा ग? 2000चा. किती किलोचा आहे? चालते ना. सुरमई फ्रोझनचं म्हणले तर किती येतात किलोला? मला 3च पाहिजे होतं. 200 तर आज आम्ही आलो आहोत पनवेल उरण फिश मार्केटला, कोळीवाडा चौक. तर आज मार्गशीर्षच्या नंतरचा पहिला रविवार आहे. तर बघूया आज बाजारभाव काय आहे आणि काय काय मासळ्या असतील त्या. खाडीची मच्छी. मासा हा कुठला मासा आहे? चिवडा. नाही खाल्ला नाही कधी. स्वस्त बघली का? शिवड्या म्हणताना काय 200ला 1. 200ला 1 खेकडा. थंडीतून नाही खायचं. संपल्यावरच राहिले. सोडून देईन ताई. आता विचार नको. सुल्ली मच्छी, सुकी मच्छी, उली मच्छी, एकदम बारीक गोली. खाडीचा जवळ, जिवंत जवळ. मळीचे मासे, जिवंत मासे. मुर्या, खेकडे. कसे का बांगडे? 200 रुपयाचे 5-6 खोललेले गर्दी. हे छान आहे. हे कुठली कोलबी का ही? टायगर नाही. तिकडे बसतात ना सगळ्या. तांब तांब छोटे तांब आहेत. जिवंत मैं कशी का? गोकुळ हे पण टोल आहेत. वेगळे टोल. हे कुठले ह्याला का बोलतात? दोन्ही टोल ना. आपण गोकुळ मासा. हे बाय कसे ग? भरलेले आहेत भरलेले आहेत. 3000 सगळ्या बोलते. 3000 घेतले बोलत आहेत. आहे ना. रावस आहे बोलत. मांदिल घेतले जास्त मिक्स. आईला आवडलं असं. सरबत ना भैया. कालवं फरबत. सासू असलं तर घेतलं असतं, आई असलं तर घेतलं असतं.
तुला बोलते ही तांब शंभरला कुकरी. ही त्या तांब आहे. म्हणजे तुकडे ते वाढवते होलसेल मध्ये हा वरती टाक थोडी एकच तुकडा हा मोठावाला आणि हे घे पाऊण किलो आहे. कितीचा हा, मावशीकडून दरवेळी घेतो मी. 800 शेपटाचं काढते आता तुम्ही ते पोटाचं आहे बाई. तुम्हाला पाहिजे असेल तर बोलून जा. खरंच सांगते पोटाचं आहे ते. याचं 1200 रुपये किलोने विकला फक्त 200 ग्रॅम कमी. वाम कसे वाम अरे घ्यायचे मला दुसरी पण मच्छी. हे काय करू काही दोघच खाय 100ला बांधरा घे 100 तू युट्यूबला दिसशील माझं युट्यूब चॅनल आहे. बोंबील वांगे बाय कसे का बोंबील आहे. हा बाय कसे बोंबील 100ला किती आहेत ते. हे पण 100 हे सगळं 100 रुपये वाटत. कर्दीचा कर्दी का 50 100 फाकट्या पण भारी आहेत. जिवंत कोल्हा आवाज भरपूर नको मला गोल पाहिजे मोठे अजून मोठे बोंबील पाहिजे. शरपात देऊ मला घेतो एक तुळशीत नाही कुठे मी तुळशी बघते. गोडीच्याच आहेत ना नाही भेटा मुळे शिवळ्या मी शिवळ्या बोलते ताजे काटेरी फोटो व्हिडिओ काढून हो माझे सर हे बाय चप्पल बस ना नाही बाकस आहे मी चप्पल बस आहे बाकस आहे ते साल काढतात त्याची भाषेची हलवे बघ एवढे मोठे कसं ग हलवा 2000चा बापरे 3500 पोपट मात्र छोटे छोटे लांब नाही तुकडे पण आवाज करा असे कसे ते पापलेट दोन 1800 रुपये आज भाव गाजले जोरात कसे किलो सुपर पापड येते महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्रात येतो गोळ आहे भाजी तळ आहे रावस वाम एक पण रावस आहे गोळीचे खायला भारी लागतं आणि हा एकरू होत हातातलं व्हिडिओ मध्ये दाखवायचं अशी किती किलोच आहे अरे अरे आज चिकट झाले चिकट आहे ना ते चटकायला हा चिकट आहे खाणीचं आहे हा खारीच आहे कसे बोंबील का 100ला वाटत 100ला
कशी आहे बोललो येस ना मच्छीला मार्गशीर्ष आज संपला आज सुरू हे डोलीचे बोंबील मोठे नाहीत काय ग बोंबील गेले संपले तुम्ही लेट आलात लेट आलो हे कसं गोळीचा जिताडा जिताडा जिताड्याचा एक हा हॉटेलचं आहे द्यायचं आहे हॉटेलचे हलवा बाय बोंबील कसे ग बोंबील 200 मुख्यात म्हणून भाजी आजतली हेकरू आहे काय हेकरू हेकरू ताजे मोठी बोंबील है ना हे बाय बोल ग बोंबलाचे हे एकच वाटायला संपल्या ते बोलते तेच बोललो हे बरोबर आहे बाय अशी उभी राहा जराशी उभी राहा ग सुरमई घेऊन बघ किती किलोची हा 10 किलोचे 10 किलोची अरे किलो 1200 रुपये किलो एक नंबर मस्त मस्त आता कट कट करेल बघ गाबोळी आहे त्याला गाबोळी आहे इथले देऊ ना बापरे तर ते 1200 रुपये किलो ब ताजी एक नंबर ताजी सुरू ते जागा बघ बस 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 का हा दोन दोनच कर दोन दोन नको नको चिरू नको दोन करू हा दोन दोन कर हा गाबोळीवर घरी केटले काढता नाही एक पण लावायला किती मोठी त्यांच्यासाठीच बनवलं दिसणार नाही पण सुरमई सुरमई मग किती किलोची आहे ही 17 किलोची खवली पॉपलेट मस्त लागतं हलव्याचे डोकं हलवा फोन टायगर फॉन्स टायगर फॉन्स पापलेट कसे ग किलो 1300 पापड तागत 1300 रुपये किलो हे फ्रोझनचं म्हणले ताजं आहे बस किती येतात किलोला 400 4 1300 घासतो घासते अंगाला ते पातळ असं ना पातळ तिनं लाकेचे नाहीत का बदलेले नाही दाबत बाय उचलते मी कसे ग एक कसा 200 रुपये कालवा कालवा ते दगडी फोड नाही का ते थोडस वेगळं लागतं शिवया ठीक आहे नाही दिसत 600ला 600ला 5 घेतले पाय पाय
मात्र तिथे पण आता किती किलोची आहे नाही का व्हिडिओ काढते ना म्हणून विचार तुला 7-8 किलोची आहे. काय वाम आहे राजेश माझ्या एवढ्या हाईटला इसमें बार था ना कशी गई काय ती 1000 रुपयाला आहे सगळी पातली कोलबी आहे खारी हे 200ला वाटाय 200 रुपये ही खाण्यासारखी खाडीची कोलबी आहे ताई माहितीये मला बघायचे का 2-3 घेऊ त्या 2000 मला 3च पाहिजे होता 200ला 200 कडे 500 रुपये तीस आता मला मम्मी मच्छी घेतल्यावर देते तुला एकच वाटायला बघ जास्त पीस आहेत किती आहे 550 देते ये 190 के इतना नहीं बघा आज मी उरण बाजारातून मच्छी आणलेली. हे बघा हे खेकडे आहेत. हा मला एक खेकडा 250 रुपयाला पडलेला आहे. मोठा मोठा काळ्या पाटीचा खेकडा आहे. आणि हे लाखेचे आहेत. हे एकदम खास असतात. ह्याच्यात अंडी भरलेले असतात. अंडी भरलेले असतात. तर हे मला 2 खेकडे 300 रुपयाला पडलेले आहेत. तर चला आज थंडीतून मस्त खेकडे खाऊया. बापरे. तर मी आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे चिंबोऱ्याचा रस्सा. तर त्याच पद्धतीने हा पण करणार आहे. तर तोही बघा मी कसा केला आहे रस्सा. आज मी उरण नाक्यावरून खाडीची कोलंबी आणलेली आहे. एक बोई मागून घेतलाय मला फ्राय करायला. आणि ही बघा ही मी खाडीची कोलंबी ताजी बिना बर्फाची आहे. 300 रुपये 2 वाटे दिलेत मला. ताम मासा आहे ना मोठा त्याचा मी पाव किलो आणलेला आहे. काटा आणलेला आहे. हा मी आणलेला आहे 150 रुपयाचा. हे मी डोलीचे बोंबील घेतले आहेत मुक्या तोंड्याचे साफ करून. हे मी घेतले आहेत 200 रुपयाचे 6. बघा दिसतात ना ताजे. मटण चिकन पण आणलेलं आहे. हे बघा हे आणलेलं आहे मी अर्धा किलो मटण. आणि मला चरबी खूप आवडते कालवणामध्ये. त्यासाठी स्पेशल मी मागून घेतलेले आहे. आणि हे आणले छान असं नरम नरम चिकन मासाचं. आणि माझ्या लेकीची फरमाईश म्हणून मी हे कोंबडीचे पाय आणलेले आहेत ते भाजून खाण्यासाठी. तर आज मी आणलेली आहे उरण नाक्यावरून एवढे सारं मच्छी मटण आणि चिकन. हे घे बाबू पिला चिकू चिकू. हा थांबा माझ्या पिल्ला चिकूला देते. चिकू पण आला आपला बघायला मच्छी. मच्छी बघायला मला पिल्लू आला. माझं वासरू आलं का ते